नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर हा माझा स्वतःचा हळदीचा प्लॉट आहे आणि या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण मेहनत, खत, खर्च वगैरे सर्व व्यवस्थितरित्या केला होता, पण त्याचा काही रिझल्ट योग्य पद्धतीने आला नाही. सडीमुळं सगळ्यात जास्त हळदीचं नुकसान झालं. तर हळदीची कंडिशन पाहू शकता, एकदम सडीनं ग्रास्त झालेली हळद आहे आणि त्यामुळं उत्पन्नामध्ये घट आलेली आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाणं काही पॉसिबल नाही आहे. यामध्ये असं भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं येत आहे की आमचे हळदीचे जे काही उत्पन्न आहे ते गेल्या वर्षीपेक्षा चांगले नाहीत, पण सरासरीमध्ये सालमानानुसार चांगले आहेत. तर असं नाही आहे की सर्व शेतकरी बांधवांचंच हळदीचं उत्पन्न कमी झालेलं आहे. तर त्यामध्ये 10पैकी 2-3 शेतकऱ्याचं उत्पन्न चांगलं होत आहे. असा विषय नाही आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्याच हळदीचं नुकसान झालेलं आहे. 10पैकी 2-3 शेतकऱ्याच्या हळदीचं उत्पन्न योग्य होत आहे, पण गेल्या वर्षी जी सरासरी झाली होती उत्पन्नाची, त्या सरासरीपेक्षा त्यांचं पण उत्पन्न कमी आहे. तर या गोष्टीचा जर विचार केला असता, हळदीचे बाजारभाव आजच्या कंडिशनला वाढायला हवे होते. हळदीचे बाजारभाव वाढले पाहिजेच होते, पण जो हळदीचा बाजारभाव आहे तो NC इंडेक्सच्या डब्यावर अवलंबून असतो आणि ह्या डब्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज जो करत आहेत लोक, तो जो सौदा बाजार करत आहे, त्यामुळं शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जर आजची कंडिशन पाहिली तर हळदीच्या उत्पन्नाच्या विचाराने हळदीचे बाजारभाव खूप वाढायला पाहिजे होते, पण त्या पद्धतीनं हळदीचे बाजारभाव वाढलेले नाही आहेत. तर त्याचं एकमेव कारण आहे म्हणजे NC इंडेक्स. आणि आपण ह्या NC इंडेक्स प्रणालीला दोष देऊन चालत नाही, कारण यामध्ये सर्व व्यक्तीच असा योग्य किंवा वाईट कारभार करत नाही आहेत. त्यामध्ये काही लोक आहेत, त्यांच्यामुळे शेतकरी बांधवाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आणि अशा उत्पन्नामध्ये पाहू शकता, असं जर उत्पन्न झालं हळदीचं, तर शेतकरी बांधवाला हळद पीक परवडत नाही. एकरी तुमचं उत्पन्न जर 15-16 क्विंटल झालं आणि हा बाजारभाव मिळत असेल, तर ऑलरेडी शेतकरी बांधवांना खूप जास्त मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे. तर तो खर्च निघणं पण मुश्किल आहे. जर पाहिलं तर शेतकरी बांधवांनो, जी आता हळदीची क्वालिटी आहे तुम्ही पाहू शकता, जी हळद चांगली मोठी व्हायला पाहिजे होती ती एकदम छोटीच राहिलेली आहे आणि सडीमुळं या हळदीचं जे उत्पन्न येणार होतं ते पण घटलेलं आहे. आता जर पाहिलं तर पहा तुम्ही, या गठ्ठ्याला 2 ते 3च शेंगा आहेत आणि ह्या कंडिशनमध्ये हळदीचं उत्पन्न चांगलं येऊ शकत नाही. आणि असं सर्व शेतकरी बांधवांचं शेतीमधलं कंडिशन आहे. भरपूर उत्पन्नामध्ये घट आहे आणि भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं पण आहे की गेल्या वर्षी ज्या प्रकारे बेणं आपण चांगल्या पद्धतीने निवडून ठेवलं होतं, त्या पद्धतीचं बेणं पण यावर्षी मिळणं मुश्किल आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे की शेतकरी बांधवांनी जे काही आपलं हळद पीक निघालेलं आहे, ते हळद पीक विकण्याची गडबड करू नये आणि थोडे दिवस थांबावं. कारण युद्धजन्य परिस्थितीमुळं पण आपले हळदीचे बाजारभाव पडले होते, पण कुठंतरी असे टोटली पडले नाहीत. 13-14 हजार रुपये बाजारभाव आहेतच हळदीचे. तर त्या एवढ्या युद्धाच्या कंडिशनमध्ये पण हळदीचे बाजारभाव टिकून राहिले. यामुळंच असं पण एक सांगता येईल की हळदीचे बाजारभाव भविष्यामध्ये वाढू शकतात. तर त्यामुळं शेतकरी बांधवांनो थोडा हळदीच्या बाजारभावाकडे लक्ष केंद्रित करून थोडं उत्पन्न झाल्यानंतर बाजारभाव व्यवस्थितरित्या आपल्याला ज्या भावात परवडते हळद, ते बाजारभाव आल्यानंतरच हळद विकावी, अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कारण सर्व शेतकरी बांधवांनी जर थोडा विचार करून एकजुटीने जर आपण हळद थोडीफार दिवस ठेवून शॉर्टेज निर्माण केलं आणि नंतर जर हळद विकली, तर खरोखरच हळदीचे बाजारभाव वाढू शकतात. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी आणि हळदीचे बाजारभाव अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.